सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल कुंदा. आज आपली जी घरामागची आष्टर आहे ना, तिच्यामध्ये ना रोटावेटर आला होता रोटा घालण्याकरता, जेणेकरून आहे ना इथे खत होईल. कारण की ना ही आता सुकून जर गेली ना, वावर जर कडक झालं तर त्यानंतर रोटा काय मारता येणार नाही. येताना ना धन्याचं बी पण घेऊन या. मग धने लगेच उद्या सकाळ सकाळ दिले असते नाही करून. का बरं? आपली जी घरामागची जी आष्टर होती ना, तिला रोटा घालायचं काम चालू आहे. आणि त्याच्यातच कारभारांना आता म्हटलं की नगरला चालले आहे तर येताना धन्याचं बी पण घेऊन या आपल्याला, जेणेकरून आहेत ना अर्धे धने करून देता येतील. हा आपला हरभरा आहे. इथून एवढा असा आहे ना, सर्व पेरला होता आपण आणि भरपूर चांगली उगवण पण चांगली झाली होती. पण जसा हरभरा असा वर आला का एवढा असा झाला का लगेच आहे ना काय येऊन खातंय काय माहिती. भरपूर वेळा ना रात्रीचं पण 1-2 वेळा चक्कर मारलेली आहे, पण काहीच दिसत नाहीये. आता असं कोणतं पीक करावं की ना ज्याला पशु काही खाणार नाहीयेत. कारण की एवढं वावर आहे ना आपलं, तसंच आता मोकळं राहणार आहे. येऊन किती येणार आहे हरभरा, कारण की फुटला का खाल्ला. आणि ज्यावेळेस घाटे येतात ना त्यावेळेस पण आहेत ना डुकरं आणि हरणं भरपूर येड्यावणी करतात. एवढं कंपाऊंड केलंय ना तरी पण ते आहेत ना कंपाऊंड मधून आतच येत आहेत. आणि भरपूर घाई केली होती आपण की वावर नीट करायचं आष्टरचं आणि लगेच हरभरा करायचा. वरलं वावर जे आता नीट करतात येत ना त्याच्यात पण आहे ना हरभराच करायचं नियोजन चाललं होतं. म्हटले बिवड होऊन वावरा करता. हरभरा जर उगूनच नाही दिला आणि वर येऊनच नाही दिला आंबीवर, तर हरभऱ्याचा बिवड तरी काय कामाचा आहे. त्याच्यामुळे आहे ना हरभरा करायचं कॅन्सल केलं. म्हटलं थोडेफार आहेत ना 10-5 किलो आहेत ना आपले धनेच करावा. आणि हे आपले सीताफळ आहेत. आता आहे ना पूर्ण बाग संपलेला आहे. 15 दिवसापूर्वी ना जे छोटे छोटे बारीक सीताफळ असतात ना कुडं मुडं राहिलेले, ती सीताफळ आहेत ना मार्केटला पाठवले ते. आणि एवढंच साईजचं सीताफळ होतं. ज्यावेळेस आपण आपला जम्बो माल पाठवला होता ना तो सरासरी 20 रुपयांनी गेला होता. आणि आता एवढूसा जो छोटा माल जो विकत सुद्धा नाही तो माल आहे ना आता आपला 60 रुपयांनी गेला होता. जेणेकरून आहे ना आम्ही ठरवले पुढल्या वर्षी ना मे मध्ये जी छाटणी केली होती ना 26-27 अशा लाटच्या हप्त्यामध्ये, त्या हप्त्यात न छाटणी करताना जून मध्ये छाटणी करायची. जेणेकरून आहे ना 1-1.5 महिना आहे ना बाग ना लेट निघन. कारण की ना गेल्या वर्षी ना आपला बाग आहे ना भरपूर लेट झाला होता, पण माल अजिबात नव्हता. कारण की पाऊस सतत होत गेला होता आणि 2-3 बहार सेट झाला होता. पण पाऊस जास्त असल्यामुळे ना माल फक्त कवच येते ना 4 ते 5 लईत लई 10 सीताफळ होते एका झाडाला. ह्या वर्षी ना माल पण भरपूर चांगला सेट झाला, लवकर पण सेट झाला. अशी आशा होती की दसऱ्याच्या वेळेसच ना आपला माल बाजारात जाईल, पण तसं काही झालं नाही. महिनाभर 15 दिवस लेट आहे ना माल निघला. आणि मग आधीनामध्ये माल निघल्यामुळे ना असं झालं होतं. कारण की ना दसऱ्याच्या आधी ना माल निघला पाहिजे, नाहीतर ना डायरेक्ट दिवाळी झाल्यावर महिन्यानी तरी माल निघला पाहिजे, जेणेकरून आहे ना मालाला बाजार भेटतो. आता आहे ना चांगला बाजार आहे, पण आपल्याकडे मालच नाही तर बाजार असून काय उपयोग आहे बरं. त्यामुळे ना अशी छाटणी करायची ना असं नियोजन करायचं चालू आहे. आता हे आमचं नियोजन आहे, कारण की ना दरवर्षी वेगवेगळं नियोजन होतंय. काही जे शेतकरी आहेत त्यांचं आहे ना वेगळं नियोजन असतं, कारण की ज्याच्या त्याच्या वावरानुसार आणि ज्याच्या त्याच्या आहे ना कामानुसार आहे ना नियोजन बदलतं. आता आहे ना थंडी आहे, थंडीमुळे आहेत ना कोंबड्या काय अंडे नाही देत आहेत. आपल्या आहेत ना 20-21 कोंबड्या आहेत अंड्यावरच्या, आणि काही ना तलगा आहेत त्या पण महिन्याने अंडे देणार आहेत. पण आज आहे ना दिवसभराचं फक्त एकच अंड निघलंय आणि जवळजवळ 3 दिवस झालेत एक सुद्धा अंड नाही निघलेलं आहे. आणि अशा आहेत ना चरण्याकरता बाहेर सोडल्या ना कधी कधी ना बाहेर पण अंडे घालतात आणि मग कावळे आहेत ना टपून बसलेले राहतात. चला आले मी. आता आहे ना मुलं आहेत ना कोंबड्या मोजत आहेत, पण आहे ना त्यांच्या ज्याने ना एक कोंबडी काही कमी भरते. कारण की ना हा पूर्ण आहे ना 1.5-2 एकराचा बाग आहे आणि पूर्ण बागामध्ये ना कोंबड्या फिरतात. आणि मग ज्यावेळेस आपण कोंबड्या कोणतं संध्याकाळच्या वेळेस आहे ना त्यावेळेस आहेत ना त्या अशा आहेत ना झाडामाग नाहीतर तालीला आहेत ना अशा ह्या टणटाण्या आहेत, त्या टणटाण्या माग आहेत ना लपून बसतात. मग कधी मधी ना एखादी बाहेर राहिली का मग कुत्रं ते आहेत ना घेऊन जातात. चला मी मोजते. चला तुम्ही पण आहे ना माझ्या असेच रानातले नवीन व्हिडिओ पाहत जा आणि माझी जर्नी बघत जा. जेणेकरून आहे ना सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आहे ना व्हिडिओ लगेच पाहण्याकरता भेटतात. श्री स्वामी समर्थ.